मस्त भाज्या शिजल्यात आणि एकदम कमाल लागतोय हा उंदियो. उंदियो बनवण्यासाठी पहिले मेथीचे मुटके करायचे. त्यासाठी 2 कप मेथी, त्यामध्ये गव्हाचं पीठ, बेसन, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस आणि थोडासा ओवा घालायचा. लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिरे पूड आणि मीठ घालून हे सगळं मिक्स करायचं. पाणी घालायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. त्यामध्ये थोडासा तेलाचा सुद्धा वापर करायचा आणि हे मुटके असे हातावर तयार करून घ्यायचे. स्टीमरमध्ये हे सगळे मुटके 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे. आता मसाल्यासाठी लसणाची पात, कोथिंबीर, शेंगदाणे, ओलं खोबरं हे सगळं मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून हिरवा मसाला तयार करून घ्यायचा. आपण सुरती उंदियो बनवतोय म्हणून हिरवा मसाला. त्यासाठी काही भाज्या घेतलेल्या आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या भाज्या मेन्शन करते. सुरुवातीला मेथीचे मुटके तयार करून घेतले. त्यानंतर आपण ज्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा तळायच्या. तर सुरुवातीला इथे पर्पल याम म्हणजेच कंद तळून घेतलेला आहे. त्यानंतर बटाटा, कच्चा केळ्याचे तुकडे करायचे, साल काढायची नाही आणि तळून घ्यायचे. त्यानंतर वांगी सुद्धा छोटी छोटी घ्यायची, त्यांनाही तेलामध्ये तळून घ्यायचं. त्यानंतर केळ्यामध्ये आणि वांग्यामध्ये आपण तयार केलेला हिरवा मसाला आहे ना तो भरून घ्यायचा. मी आता कुकरमध्ये करते, त्यासाठी तेल घातलंय, ओवा घातला फोडणीमध्ये. तडतडल्यावर त्यामध्ये सगळा मसाला घालून झाल्यावरती गरम मसाला, धणेपूड, हळद आणि थोडीशी साखर घालून हे सगळं मिक्स केलं. मीठ घालून सगळं मिक्स झाल्यावरती ज्या शेंगा होत्या त्या सगळ्या घातल्या. डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केलेल्या आहेत. तर सगळं मिक्स झाल्याच्या नंतर भाज्या तळलेल्या आहेत त्या सुद्धा ह्यात घालायच्या, मिक्स करून घ्यायचं. पाणी घालायचं, जितका ओलसर आवडतो तुम्हाला तेवढा करू शकता. मी जास्त ओलसर नाही केलाय त्यामुळे थोडंच पाणी घातलेलं आहे. तर हे असं सरसरीत करायचं आणि मिक्स करून घ्यायचं. वरतून मेथीचे मुटके घालायचे. मी सगळे नाही घातले, थोडेच मुटके घातलेत आणि 2 कुकरच्या शिट्ट्या काढून घेतल्या. कुकर थंड झाल्यावर उघडून घ्यायचं. हे काहीसं असं दिसतं आणि उरलेले जे मुटके होते ना ते सुद्धा हात घातलं आणि मस्त असे मिक्स करून घेतले. हा गरमागरम उंदियो बनून तयार झालाय. ह्या सुरती उंदियो सोबत मी पुऱ्या केल्या होत्या, तर एकदम कमाल कॉम्बिनेशन लागतं. तर ह्या हिवाळ्यात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.